दिवाळीच्या सणाच्या सुट्ट्यांमध्ये आणि सुट्ट्यांच्या नंतर परिवहन विभागाच्या वतीने पुणे, मुंबई, नागपूर या ठिकाणचे खाजगी वाहनांचे जे काही ट्रॅव्हल्सचे दर हे निश्चित करण्यात आलेले आहे। साधारण पुण्याला जर आपण बघितलं तर आपण पुण्यासाठी जे काही ज्या ट्रॅव्हल्स जातात यासाठी शासनाने दर निश्चित केलेले आहे। प्रादेशिक परिवहन विभागाने साधारण 1246 रुपये दर निश्चित केलेले आहेत। आपण जर बघितलं तर आता धुळ्यातील या ट्रॅव्हल्स पॉईंटला आलेलो आहोत आणि ट्रॅव्हल्स पॉईंटला मोठ्या प्रमाणात पुणे आणि मुंबईसाठी जाण्यासाठी आपण बघू शकतो गर्दी आहे। मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल्स मालकांकडून मोठ्या प्रमाणात लूट होताना दिसते आहे। तब्बल 1500 ते 2000 रुपये, त्याचबरोबर सुट्ट्या संपल्यानंतर तब्बल 5000 रुपये मुंबईचा दर ठेवण्यात आलेला आहे। एकीकडे प्रशासनाने सहाय्यक जे प्रादेशिक विभागाचे चारवास व्यवहारे आहेत यांनी एक परिपत्रक काढलेले आहे आणि या खाजगी वाहनांनी कशा पद्धतीने हे दर या ठिकाणी घ्यायचे आहेत अशा पद्धतीचे नियम केलेले आहेत। साधारण पुणे आणि मुंबईसाठी AC गाडीसाठी 1246 रुपये हे घेण्याचे आदेश असताना या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅव्हल्स मालकांकडून लूट सुरू आहे। मात्र याकडे प्रादेशिक परिवहन विभाग कुठेही लक्ष देत नाही। तब्बल 1500 2100 आणि ज्यावेळेस सुट्ट्या संपतील त्या ठिकाणी जवळपास या ठिकाणी 5000 दर आहेत असे तिकीटं देखील उपलब्ध झाले आहेत। मात्र याकडे परिवहन विभाग लक्ष देत नाही आणि परिवहन विभाग नेमकं काय करतं आणि असा प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य प्रवाशांनी विचारला आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।